Welcome to Kolhapur Flower Festival. Colorful is wonderful. कोल्हापुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुष्प महोत्सव अर्थात फ्लॉवर फेस्टिवल 24 ते 28 डिसेंबर 2017 या कालावधीत पोलीस उद्यान इथं रंगीबेरंगी मनमोहक फुलांचे ताटवे, आकर्षक कलात्मक पुष्परचना, देशी विदेशी वनस्पती, फुलातून बनवलेलं राधानगरी धरण आणि राजर्षी शाहूंचा पुतळा, पुष्पशिल्प, सेल्फी पॉइंट्स. फ्लॉवर फेस्टिवल म्हणजे कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला पूरक उपक्रम, स्थानिक नागरिकांना एक पर्वणी. विद्यार्थी, महिला यांना विविध स्पर्धांतून भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी, तज्ञांचं मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल आणि बरंच काही. KSBP आयोजित फ्लॉवर फेस्टिवल 24 ते 28 डिसेंबर 2017 दरम्यान पोलीस उद्यान इथं. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. नामदार शरद पवार यांचे गौरवोद्गार. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. या मतदारसंघात असलेले अनेक कारखाने बंद पडले आहेत. अनेक कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम अजून मिळालेली नाही. या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी लाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्याशी संपर्क साधला तर मी तुमच्या सोबत असेन. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आक्रमक होतात हे सर्वांनी पाहिले आहे. माजी आमदार BL पाटील आणि वसंतराव राऊत यांची परंपरा सुरेश लाड सांभाळत असून त्यांना सर्वांची साथ मिळत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार सुरेश लाड यांच्या 61 सोहळ्याच्या प्रसंगी केले. कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड यांचा 61 निमित्त सत्कार आणि कृत्यार्थ या गौरव अंकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दहिवडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर करण्यात आले होते. या प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री गणेश नाईक, सेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार संजय बेगडे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार गोटीराम पवार, माजी आमदार देवेंद्र साटम, कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे आदीसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित. गौरव सोहळा समितीचे उपाध्यक्ष भगवान बोईर आणि खजिनदार शरद लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष दत्तात्रय म्हसूरकर यांनी प्रास्ताविक केले. कर्जतकराच्या वतीने शरद पवार यांचा स्मृतिचिन्ह देऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार सुरेश लाड यांच्या कार्यावर आधारित असलेल्या कृत्यार्थ अंकाचे व शीघ्र कवी चंद्रकांत कडू यांनी लिहिलेल्या नमस्कार मी सुरेश लाड बोलतोय या अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार सुरेश लाड यांचा सपत्नीक चांदीची तलवार, भला मोठा पुष्पहार आणि शाल देऊन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि म्हणून आपण या सत्काराच्या निमित्ताने एकत्र आलो. विविध राजकीय पक्षाचे लोक आपण एकत्र आलो, पण या परिसरातल्या कामगारांची नोकरी वाचवण्यासाठी आणि कारखानदारीची जतन करण्यासाठी आपण एकत्र येऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी जिथं बोलायचं असेल त्या ठिकाणी बोलण्याच्यासाठी माझी तयारी राहील. सुरेश लाडांच्या नेतृत्वाखाली हे काम आपण सगळेजण करू. सत्कार होतात, सन्मान होतात, पण जे सत्कार करतात आणि सन्मान देतात त्यांच्या भाकरीचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आज गरज आहे आणि त्या भागाची भूमिका या ठिकाणी घेण्याची तयारी आपण सगळेजण घेत आहोत. सुरेश लाड एक शांत स्वभावाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आता जे सुनील तटकरे यांनी सांगितलं की माझ्याकडे एकदा वाचनात आलं आणि ऐकायला मिळालं काही अधिकाऱ्यांच्याकडून की लीलांच्या जमिनीचा प्रश्न आला
तर सुरेश लाड त्यांच्यात धावून गेले. मी लगेच दिल्लीहून फोन केला की धावून जाणारा कार्यकर्ता म्हणजे आपला सुरेश लाड. कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमाचे आमदार सुरेश लाड यांनी आपल्या मनोगतात, मी जेव्हा समाजकारणाबरोबरच राजकारणात आलो त्यावेळी आमदारकीपर्यंत जायचे ठरवले नव्हते, परंतु मी पक्षाने दिलेली जबाबदारी नेकीने पार पाडली, दिला त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले असे सांगून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, सभापती आणि नंतर आमदार पदापर्यंतचा प्रवास दिलखुलासपणे सांगितला. सुनील तटकरे यांनी नेहमीच सर्वच बाबतीत अत्यंत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले आणि 1999 साली शरद पवारांच्या परिस्पर्शाने मी पावन झालो असे सांगण्यास आमदार सुरेश लाड विसरले नाही. सतत 4 वेळा सुरेश लाड यांच्या विरुद्ध लढलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांनी आपल्या मनोगतात, आमदार लाड म्हणजे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत, जय पराजय होतच असतो, मात्र आमची मैत्री अजूनही तशीच राहिली आहे. आपल्या भाषणात लाड यांच्याकडून बरेच काही शिकायचे आहे असे स्पष्टपणे सांगितले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात, ज्याचे पाय जमिनीवर आहेत आणि माणसामध्ये राहणारा लोकप्रतिनिधी, काम करणारा माणूस अशी सुरेश लाड यांची प्रतिमा आहे. कामाने झपाटलेला आमदार म्हणून त्यांची ओळख आहे असे सांगितले. माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या मनोगतात, सुरेश लाड म्हणजे एक विनम्र व्यक्तिमत्व आहे, राजकारणातील प्रतिस्पर्धी इतके चांगले मित्र असतात ते मला आज येथे कळले असे स्पष्ट केले. आमदार जयंत पाटील आपला अनुभव सांगताना, लाड यांची पहिली ओळख ते बैलगाडी शेतावर नेत असताना झाली. शांत प्रवृत्तीचे व स्वतःची खुशारकी न करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. MMRDA कडून सर्वात जास्त निधी आणणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला मित्र आमदार लाड यांच्याबद्दल बोलताना, माझी आणि सुरेश लाड यांची मैत्री सर्वश्रुत आहे. माझी आणि लाड यांची राजकीय वाटचाल जवळजवळ सारखीच आहे. ते जरी शांत असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कसे स्वरूप धारण करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आपले काही सहकारी पक्षातून गेले तरीही आपण आपल्या कामात कधीही कसूर केली नाही. आपण आपले काम अधिक जोमाने सुरू ठेवले आहे असे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन नितीन आरेकर आणि समीरा गुर्जर यांनी केले. या प्रसंगी विविध पक्षाचे कार्यकर्ते, संस्थाचे पदाधिकारी, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.